परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील प्रतिकात्मक संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड झाल्याच्या घटनेची SIT मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी। तसेच संविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे। तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन देताना आप पदाधिकाऱ्यांनी घटनेचे तीव्र शब्दात निषेध केला। निवेदनात म्हटलं आहे की संविधानाची विटंबना करणारी ही घटना अत्यंत लाजिरवाणी असून दोषींवर कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे। यासाठी SIT स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी। याशिवाय संविधानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने शाळा, कॉलेज व समाजातील विविध स्तरांमध्ये कार्यक्रम आयोजित करावेत अशी ही मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी आपचे शहर सचिव समीर लतीफ, उत्तम पाटील, दुष्यंत माने, विजय हेगडे, रमेश कोळी, विवेक भालेराव, संजय नलवडे आणि अजित पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। आज आम्ही आम आदमी पार्टीतर्फे सर्व पदाधिकारी कोल्हापूरची टीम आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना आपण एक निवेदन दिले। परभणीमध्ये जे बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुस्तकाची जे विटंबना केलेली आहे त्याच्यावर योग्य ते त्याला अटक होणं गरजेचं आहे। निषेधार्थ गोष्ट आहे, निषेध करेल तेवढा कमीच आहे या गोष्टीचा। त्यासाठी आपण कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की SIT तर्फे एक स्थापन करून त्याच्यावर योग्य ते कारवाई करावी, CBI मार्फत सखोल चौकशी करावी आणि जे काही अजून अटक झालेलं नाही त्यांना अटक करण्यात यावी आणि त्वरित त्यांच्यावर कठोर शासन व्हावे एवढीच आम्ही यांच्याकडे मागणी केलेली आहे। आणि आम्ही सर्व नागरिकांना पण आवाहन करतो, कायदा व्यवस्था बिघडू नये, कायदा सुव्यवस्थेला आपल्याला हातात न घेता संयमानं असं निवेदनद्वारे आपण आपला निषेध व्यक्त करावा एवढंच मी भीमसैनिकांना सांगतो। भागातील कोल्हापुरातील सर्व नागरिकांना शांततेचं आणि परभणीतल्या पण भीमसैनिकांना आवाहन करतो की शांतता राखून संयमानं कायद्याद्वारे आपल्या जे काय संविधानाने जे आपल्याला हे दिलेलं आहे त्या माध्यमातून आपण निषेध व्यक्त करूया। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।